नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आरटी संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे मित्रांनो। ज्या पक्ष संघटनेने मित्रांनो जे राजपत्र जारी करून ज्याच्या विरुद्ध मित्रांनो आवाज उठवला होता, त्यांच्या कामाला हे यश आलेलं आहे मित्रांनो। म्हणजेच मित्रांनो, आरटीईमध्ये आता तुम्हाला तुमच्या बालकाचं ॲडमिशन प्रायव्हेट खाजगी शाळेमध्ये करता येणार आहे मित्रांनो। तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, त्याच्या संदर्भात एक गुड न्यूज आहे। ते ॲडमिशन कधीपासून तुम्हाला भरता येणार आहे किंवा तुम्ही जे फॉर्म भरलेले आहेत याआधी, त्या फॉर्मचं काय होणार याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये। तर सर्वात पहिलं मित्रांनो, तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, राज्य शासनाने आरटीईमध्ये सुधारणांच्या नावे केलेला नियम बदलास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचा आठवडाभरानंतर आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त लागला आहे। या प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात होणार असून पालकांना शुक्रवारपासून म्हणजेच मित्रांनो उद्या 17 तारखेपासून तुम्हाला तुमच्या बालकाचं आरटीई अंतर्गत प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन करता येणार आहे मित्रांनो। यापूर्वी अर्ज भरलेल्या पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज नव्याने भरावा लागणार आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही जे फॉर्म फिल केला होता मित्रांनो आरटीई अंतर्गत, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना आता नव्याने फॉर्म हा भरावा लागणार आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे मित्रांनो। आरटीई प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील 1 लाखांवर जागा उपलब्ध करून दिल्या आहेत। आरटीईतील अन्यायकारक बदलांविरोधात पक्ष आणि संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। दिनांक 6 मे रोजीच्या सुनावणीमध्ये दिनांक 9 फेब्रुवारी रोजीच्या शासन अधिसूचनेला स्थगिती दिली होती। या स्थगितीस आठवडा उलटून ही प्रवेश प्रक्रिया जुन्या नियमानुसार राबविण्यास सुरुवात झाली नाही। आरटीई प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार ते तरी सांगा, तर राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शुक्रवारपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे। त्यामुळे प्रवेशाच्या प्रतीक्षेतील पालकांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। आरटीई प्रवेशाच्या पोर्टलवर आरटीई प्रवेश पात्र असणाऱ्या शाळा व प्रवेशासाठी उपलब्ध जागांची जिल्हानिहाय माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला आता उद्यापासून तुमच्या बालकाचं आरटीई ॲडमिशन प्रायव्हेट स्कूलमध्ये खाजगी शाळेमध्ये तुम्ही तुमच्या बालकाचं आरटीई अंतर्गत ॲडमिशन घेऊ शकणार आहात। तर मित्रांनो, तो फॉर्म कसा फिल करायचा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आरटीई अंतर्गत इंग्लिश मीडियम शाळा कशा सिलेक्ट करायच्या याच्या रिलेटेड उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।